ओम शांती। प्रातः प्रतिदिन ची मुरली बापदादा मधुबनमधून आम्हा मुलांना ही मधुर मुरली अमृतधारा ज्ञान सागरचं प्रेम, बाबांची गाईडलाईन, अनेक विशेषणं आहेत मुरलीसाठी. मुरली अमृतधारा आहे आपण आत्म्यांसाठी, तर बाबा मधुबनमधून चालवतात. बाबा म्हणतात, प्रिय मुलांनो, तुम्हाला आता सुखधाम आणि शांतीधाममध्ये जायचं आहे. तर तुम्ही काय पुरुषार्थ केला पाहिजे? बाबा सांगतायत तुम्हाला शांतीधाममध्ये जायचं आहे. तर तुम्ही काय पुरुषार्थ केला पाहिजे? कारण आत्ता आपण ईश्वराच्या कडून शिक्षण घेत आहे. म्हणजे किती उच्च शिक्षण झालं आपण घेत आहे ते. म्हणूनसाठी बाबा आपल्याला शिकवत आहेत की तुम्ही मुलांना किती त्या ईश्वराला प्रेमाने आठवण करायला पाहिजे, कारण तो आता समोरासमोर येऊन तुम्हाला शिकवत आहे. पण बाबा म्हणतात, तुम्ही आता शांतीधाम व सुखधाममध्ये जाण्यासाठी ईश्वरीय धामामध्ये आहात. हा सत्याचा संघ आहे. येथे तुम्ही पुरुषोत्तम बनता. पुरुषोत्तम माना पुरुष, माना आत्मा, उत्तम माना गुणवान, शक्तिवान. आपण पाहतो ना, एखाद्याच्या मध्ये चांगले गुण पाहिला एक किंवा दोन, तरी पण आपण त्यांना काय म्हणतो की बाई किती चांगला आहे हा तर देवगुणी मनुष्य आहे. तर एका गुणामुळे सुद्धा, एका शक्तीमुळे सुद्धा, समजा एखाद्याच्यामध्ये जेव्हा सहनशक्ती असते तेव्हा त्या मनुष्याला म्हटलं जातं खूप चांगला आहे, देवी गुणाचा आहे, देवासारखा आहे, खूप सहन करतो, सहनशक्ती त्याच्यामध्ये खूप आहे. एक सहनशक्तीने जर देवत्वाचा दर्जा मिळत असेल तर विचार करायला हवा, जेव्हा आत्म्याचे सर्व गुण आणि सर्व शक्ती आत्म्याच्या आतमध्ये चार्ज होतील, त्याच्यावरती प्रकाश पडेल, तेव्हा किती सुंदर आपलं भाग्य असेल आणि आपल्याला किती सुंदर दर्जा विश्वामध्ये असेल. जे बाबा आपल्याला नेहमी आठवण करून देतात की मी तुम्हाला विश्वाचा मालिक बनवण्यासाठी शिकवत आहे. ह्या सत्संग असा नाही आहे की ऐकलं आणि सोडून गेले, नाही. ह्या अभ्यास आहे. सतयुगामध्ये जाण्यासाठीचा अभ्यास. म्हणूनसाठी बाबाने आपल्याला महावाक्यामध्ये सांगितलं, शांतीधाम वा सुखधाममध्ये जाण्यासाठी आत्ता ईश्वरीय धामामध्ये तुम्ही बसले आहात आणि हा सत्याचा संघ आहे. आत्तापर्यंत जे आपण सत्संग केले ईश्वर मिळण्याच्या अगोदर, ते कसे होते? ते सत्याचे संघ नव्हते. त्याच्यामधून आपल्याला सद्गती तर नाही मिळाली. तर जिथे सत्य परमपिता परमात्मा आहे तो सत्संग. तर बाबा आता पुढे शिकवत आहेत प्रश्नामध्ये, तुम्ही मुले बाबापेक्षा श्रेष्ठ आहात, कनिष्ठ नाही. कसे? उत्तर, बाबा म्हणतात, मुलांनो, मी विश्वाचा मालिक कधीच बनत नाही. तुम्हाला विश्वाचा मालिक बनवतो आणि ब्रह्मांडाचाही मालिक बनवतो. मी उच्चतम पिता तुम्हा मुलांना मुरली नंतर नमस्तेही करतो.
म्हणून तुम्ही मुले माझ्यापेक्षा श्रेष्ठ ठरला. मी तुम्हा मालकांना सलाम करतो, नमस्ते करतो. तुम्हीही पुन्हा असे श्रेष्ठ बनवणाऱ्या बाबांना नमस्ते करता. मुरलीनंतर आपल्याला बाबा नमस्ते म्हणतात ना, रुहानी मुलांना, रुहानी पित्याचा नमस्कार. आणि आपणही म्हणतो बाबांना नमस्कार. तर आपण किती उच्च आहोत की आपण एक साधारण शरीरामध्ये आहोत. आपण स्वतःचं दर्शन स्वतःही करू शकत नाही आहे. केवळ आपण आपल्याला दिव्य नेत्रांनी, ज्ञानाच्या नेत्रांनी पाहतो की आपण भ्रुकुटी कक्षामध्ये आत्मा विराजमान आहे आणि हे शरीर मला प्राप्त झालं आहे. याची जाणीव आपल्याला बाबांनीच करून दिली. आणि बाबा किती श्रेष्ठ आहेत की बाबा इतके उच्च आहेत. बाबा त्रिलोकीनाथ, सगळ्यांचे पिता, सगळ्यांच्यापेक्षा वरचे आणि सगळ्यांच्यापेक्षा निष्काम सेवाधारी. बाबा ज्या प्रकारे आपण आत्म्यांना प्रेम करतात तसं दुसरं कोणीही या विश्वामध्ये निस्वार्थी प्रेम करत नाही. सगळेजण प्रेम करतात ते कर्तव्य कर्माचा आधारावरती. अगर तुमचे कर्तव्य चांगले असेल आणि तुमच्या जिम्मेदारी अनुसार तुम्ही जर कर्म व्यवस्थित करीत असाल तर तुम्ही सगळ्यांचे लाडके असता. बाकी अगर तुम्ही नाही केलं तर कोणीच तुम्हाला पसंत करत नाही. पण परमपिता परमात्मा तुम्ही जसे आहे तसे ते स्वीकारतात. म्हणूनसाठी एवढे श्रेष्ठ बाबा आपल्याला काय करतात, स्वतः नमस्ते करतात. आणि बाबा म्हणतात की मी तुमच्या सर्व्हिसवरती आलेले. बाबा आपल्याला नेहमी मुरलीमधून सांगतात ना, मी तुमचा ओबिडियंट सर्वंट आहे. मतलब आज्ञाकारी आणि जी मालिक म्हणणारा. म्हणजे आपण बाबांना काही मागतो, सांगतो, प्रॉब्लेम सांगतो तरी बाबा आपलं लगेच ऐकतात. असा आपल्याला अनुभव आहे ना ब्राह्मण जीवनमध्ये. तर इतके सुंदर सुंदर अनुभव आहेत की एकदम आश्चर्यच वाटतं की न दिसणारा परमपिता परमात्मा किती कमाल करतो आहे, किती प्रेम करतो आहे आपल्यावरती. तर बाबाने आज प्रश्न आणि उत्तरामध्ये तेच आपल्या लक्षात आणून दिलेलं आहे. ओम शांती. अत्यंत प्रिय अशा आत्मिक मुलांना नमस्ते. मुले प्रतिसाद पण करत नाहीत. बाबा नमस्ते. कारण मुले जाणतात बाबा आम्हाला ब्रह्मांडाचे मालिक बनवतात आणि विश्वाचे मालिक बनवतात. बाबा तर फक्त ब्रह्मांडाचे मालिक बनतात, विश्वाचे मालिक बनत नाहीत. मुलांना ब्रह्मांड आणि विश्व दोन्हीचे मालिक बनवतात. आपण ब्रह्मांडाचे मालिक कशी होतो? कारण ब्रह्मांड म्हणा धरती, आकाश आणि आत्म्यांची दुनिया. परमधाम, धरती, परमधाम, आकाश, धरती येथे सगळीकडे आपली मालकी निर्माण होते. बाबा विश्वामध्ये शरीरच घेत नाही तर त्यांना इथे राज्य नाही मिळत. आणि आपण सुद्धा काय करतो? बाबांना फक्त सुखामध्ये नाही आठवण करत आहे, दुःखामध्ये आठवण करतो. त्याच्यामुळे बाबा आपल्याला त्याचाच लक्षात आणून देत आहेत आणि आपल्याला नशा चढवत आहेत. बाबा सांगतात मुलांना तुम्ही किती महान बनत आहे, तर तुम्ही कसे काय आलस्यामध्ये आणि आलबेलेमध्ये राहू शकता? तुम्हाला मी विश्वाचा मालिक बनवत आहे. विश्वाचा मालिक कसं काय? कारण ज्या वेळेला धरतीवरती आता सतयुग येणार असतं, वैकुंठ असतं, कृष्णाचं राज्य असतं, त्यावेळेला ह्या धरतीवरती एकच धर्म, एकच भाषा, एकच राजा. आणि जसा राजा तशी प्रजा. म्हणजे राजा किती सुखात आहे आणि तो किती गुणवान आहे, त्याच प्रकारची प्रजा पण असते. म्हणून म्हटलं जातं जसा राजा तशी प्रजा. तर बाबाने आपल्याला काय सांगितलं आज मुरलीमध्ये? मुलांनो, मी तुम्हाला विश्वाचा मालिक बनवतो. मी नाही बनत कधी. कारण जेव्हा सतयुग असतं तेव्हा धरती संपूर्ण जलमय होते, सागर त्याची जागा घेतो. आणि असं पण वास्तवमध्ये धरती फक्त किती आहे? 25% आहे ना. तर आपण मनुष्यानी ड्रामानुसार कलियुगाच्या अंतिम क्षणी आणि द्वापरच्या सुरुवातीपासून जशी
लोकसंख्या आत्मावरून धर्तीवरती आले, जास्तीत जास्त लोकसंख्या वाढायला लागली आणि प्रकृती माने परत आपल्याला काय केलं, जागा दिली. म्हणजे आपण समुद्रामध्ये भरून भरून जागा बनवली आणि तिथे आपण बिल्डिंग बनवलेले आहेत. ज्या प्रकारे आपण लक्षात घेतलं, मुंबई कशी आहे, मुंबई पूर्ण सागरालाच पाटी सारून सारून आपण ही मुंबई बनवलेली आहे ना. अशी अनेक शहरं सागराच्या आसपासच वसलेले आहेत. त्याचं कारण ती सागराची जमीन आहे. आणि कलियुगाच्या अंतिम समयमध्ये आणि सर्व आत्मा जेव्हा वरती त्यांच्या परमधाम घरी जातात, त्यावेळेला प्रकृती म्हणा सागर देवता त्याची जागा घेते. जलमय पृथ्वी होते, पण जेवढा 25% जी जमीन आहे ती मात्र तशीच राहते. आणि तिला जर आपण वरून आकाशातून पाहिलं तर ती पिंपळाच्या पानासारखी दिसते. ते म्हणण्यासाठी शास्त्रामध्ये म्हटलं जातं की कृष्णाचा जन्म पीपल के पत्ते के ऊपर हुआ था. म्हणा पिंपळाचं जे पान असतं त्याच्यावरती कृष्णाचा जन्म होतो. म्हणजे धरतीचा आकार असा दिसतो म्हणूनसाठी म्हटलं जातं. तर बाबा आपल्याला ते विश्व आपल्या हातात देतात. म्हणजे सतयुगामध्ये भारत खंडाचीच एकच खंड असतं आणि त्याला नाव असतं भारत. म्हणजे जेवढी जमीन दिसेल आपल्याला या धरतीवरती तेवढी सगळी भारताच्याच मालकीची असते. अनेक देश अनेक खंड नसतात. म्हणूनसाठी बाबा म्हणतात तुम्हाला विश्वाची मालकी मी देतो. बाबा आपल्याला शिकवत आहेत पुढे आजच्या मुरलीमध्ये. बाबा म्हणतात की मुलांनाच ब्रह्मांड आणि विश्वाचं मालिक बनवतो. तर तुम्ही नमस्ते करता, बाबा तुम्हाला ब्रह्मांडाचे मालिक बनवतात. म्हणून मुसलमान लोक पण मालेकम सलाम, सलाम मालेकम म्हणतात. तुम्हा मुलांनाही खुशी आहे, ज्यांना निश्चय आहे त्यांना खुशी आहे. निश्चयशिवाय या बाबांच्या जवळ कोणीही येणार नाही. बाबांना ओळखलेलं आहे आपण बुद्धीने आहे ना. आणि त्याच्यामुळे आपल्याला माहिती आहे की भाग्यदाता आता आपल्याला भाग्याचं विधान म्हणा शिक्षा, भाग्याचं विधान करत बाबा आपल्याला काय करत आहे, आपल्याला भाग्याचं विधान शिकवत आपले भाग्याचे दरवाजे बाबा संपूर्णरित्या उघडत आहेत. म्हणजेच आपलं उच्च प्रारब्ध देवी देवता बनण्याचं भाग्य बाबा आपल्याला देत आहेत. तर बाबा सांगतात की तुमच्यामध्ये निश्चय आहे की भगवंत परमेश्वर सर्व आत्म्यांचे पिता भोलेनाथ सदाशिव बाबा माझे बाबा, मी आत्म्याचे बाबा आलेले आहेत. म्हणून आपण इथे येतो, आपल्याला निश्चय आहे. तर बाबा पुढे आपल्याला शिकवत आहेत आजच्या मुरलीमधून. आम्ही कोणत्या मनुष्य वा गुरुच्या जवळ नाही आलो. मनुष्य पित्याकडे, शिक्षकाकडे किंवा देहधारी गुरूंच्या जवळ जातात. तुम्ही येता आत्मिक पिता, आत्मिक शिक्षक, आत्मिक सद्गुरूजवळ. ती माणसे तर अनेक आहेत. हे तर आपल्या दुनियेमध्ये, लौकिक दुनियेमध्ये कसं आहे, एक गुरु कधी पिता नाही बनू शकणार आहे आणि बाप कधी गुरु सद्गुरू नाही बनू शकत. प्रत्येकाचा आपापला इंडिव्हिज्युअल रोल आहे ना. पण परमपिता परमात्मांची काय कमाल आहे, बाबा आपल्याला तिन्ही रोलमध्ये प्रेम करतात. बाबा आपल्याला पिता बनवूनही प्रेम करतात. पिता बनतात आपले आणि आपल्याला मुलं होणे, आपण त्यांचं मूल आहे, त्यांच्यासारखंच आहे. बाबा अगर 7 गुणांचा आणि शक्तीचा सागर आहे तर आपण मुलंसुद्धा त्यांच्यासारखेच आहोत ह्याची आठवण करून देतात. नंतर बाबा आपल्याला भाग्याचं विधान म्हणा सत्य ज्ञान शिकवतात. रोज मुरली ऐकवतात आणि आपल्याला त्याच्यासाठी शक्ती प्रदान करतात. आणि नंतर आपल्याला सत्यम शिवम बाबा 7मध्ये घेऊन सुद्धा जातात. ते पण त्यांच्यासारखं बनवून आत्मिक प्रकाशाने भरपूर असं. तर बाबा आपल्याला शिकवत आहेत आत्मिक सद्गुरूंच्या जवळ ती माणसे तर अनेक आहेत, हे तर एकच आहेत. हा परिचय कोणालाही माहीत नाही ईश्वराचा. भक्ती मार्गामध्ये ग्रंथामध्ये रचनाकार रचयिताची माहितीच कोणाला नाही. त्यामुळे
अशा लोकांना नास्तिक म्हटलं जातं, ज्यांना स्वतःच्या अस्तित्वाची आणि सत्य ईश्वराची जाणीवच नाही, ते सगळे नास्तिक. बाबा पुढे आपल्याला ह्या मुरलीमध्ये शिक्षा देत आहेत की जे चांगल्या रीतीने ह्या अभ्यास करतात आणि समजतात की आम्हा सर्वांचे पिता शिव एक निराकार आहे, ते येऊन पिता शिक्षक सद्गुरू बनतात. गीतेमध्ये कृष्णाचं नाव प्रसिद्ध आहे. गीता सर्व शास्त्र शिरोमणी आहे, सर्वोत्तम आहे. गीतेलाच माता पिता म्हटलं जाते, कारण काय सेलिब्रेट करतात? गीता जयंती, गीता माता जयंती. बघा, भारतामध्ये सुद्धा आणि विश्वामध्ये सुद्धा अनेक धर्माच्या अनेक शास्त्र आणि धर्मपुस्तकं आहेत, परंतु फक्त भगवद्गीतेचाच जयंती सेलिब्रेट केली जाते. गीता माता म्हटलं जातं, कारण एकच आहे सर्वोच्च ग्रंथ आणि शिरोमणी असा ग्रंथ आहे तो की ज्याच्यामध्ये भगवान वाच हा शब्द येतो. म्हणजे त्याच्यावरून लक्षात येतं की ह्या भगवद्गीतेमध्येच बाबांचं सत्य ज्ञान थोड्या बहुत प्रमाणात आहे. पण त्याच्यामध्ये काय झालं, परत मनुष्याने कृष्णाला ते समजलं, जो कृष्ण त्या गीतेमध्ये कॅरेक्टर आहे, एक रोल करणारा आहे. आणि परमपिता परमात्मा स्वयं गीता ज्ञान आपल्याला समजवत आहेत. म्हणून बाबा म्हणतात की श्रीमद गीता माता असं गायन आहे. भगवंताच्या मुखकमलाद्वारे निघालेले गीतेचे ज्ञान उच्च ते उच्च पिता आहेत. तर जरूर उच्च ते उच्चचे गायन केलेली गीता निर्मिती आहे. बाकी सर्व ग्रंथ कशामधून निर्माण झालेत? गीतेमधूनच निर्माण झालेले आहेत. गीतेमध्येच थोड्या बहुत प्रमाणात जीवनाचा सत्य परिचय मिळतो आणि गीतेमध्येच केवळ लिहिलेलं आहे भगवान वाच. कुठेही लिहिलेलं नाही आहे की कृष्ण वाच. तर त्याच्यावरून आपल्याला समजायचं आहे की गीताच आहे ती आपल्या बाबांच्याच ज्ञानामधून बनवलेली आहे. तर बाबा व्यास मुनींनी लिहिलेली आहे गीता. त्याचं कसं काय लिहिली त्यांनी, तर द्वापार युगामध्ये नंतर कलियुगाच्या सुरुवातीमध्ये त्यांना ते जे ज्ञान आत्ता जे आपण घेतो संगममध्ये ईश्वराकडून, ते थोडं डोक्यामध्ये त्यांच्या बुद्धीमध्ये आत्म्यामध्ये स्टोअर असतं. ते आत्म्या बॅटरीमध्ये सगळं ज्ञान स्टोअर असतं. मग त्यांना जेवढं आठवलं ईश्वराबद्दलचं आणि ह्या दुनियामध्ये जे महाभारत लढाई म्हणजे मनामध्ये विकारांचे आणि 5 विकारांचे जे युद्ध चालू असतं आणि परमपिता परमात्मा कलियुगाच्या अंतिम समयी ज्या प्रकारे धर्तीवरती येतात, हे सगळ्याचं ज्यांना गायन त्यांनी व्यासनी श्रीमद भगवद्गीतेमध्ये करून ठेवलेलं आहे. तर बाबा म्हणतात गीतेमध्ये तरी काय आहे? आटेमध्ये नमक मिसल ज्ञान आहे. म्हणजे थोडं बहुत सत्य ज्ञान आहे, जे की कुठल्याही ग्रंथामध्ये तेवढंसुद्धा पाहायला मिळत नाही. बाकी सगळी ईश्वराबद्दल बाकी सगळ्या ग्रंथांच्यामध्ये शास्त्रामध्ये ईश्वराबद्दल भ्रांतीच लिहिलेली आहे. म्हणून बाबा आपल्याला शिकवतात, मुलांनो आता काय आहे गीतेमध्ये गीतेची रचना आहे. दुसरे पण ग्रंथ आहेत ज्याचा अभ्यास केल्यानंतर थोड्या वेळासाठी मनाला शांती मिळते. तोही एक जन्मासाठी जे मनुष्याला शिकवतात. मग गीतेचं शास्त्राचं पुराणांचं ज्ञान कसं आहे? एका जन्मासाठी किंवा मनुष्याला शिकवू शकतो, ते परमपिताचं सत्य ज्ञान नाही. बाबा सांगतात प्रत्येक प्रकारचे जे शिक्षण आहे ते अल्पकालासाठी मनुष्यांना शिकवतात. थोड्या वेळासाठी सुख मिळते, परंतु दुसऱ्या जन्मामध्ये सुरुवातीपासून परतच आपल्याला सत्कार्याला लागावं लागतं. एक निराकार बाबाच आहे जो आपल्याला 21 जन्माचा म्हणजे 2500 वर्षाचं अखंड सुख देतो. म्हणजे आत्ता आपण बाबांच्या सत्संगामध्ये आल्यानंतर जे आपण कर्म करतो, मनसा वाचा कर्मणा आणि शुद्धी पवित्रता आत्म्यांच्या गुणांना आपल्यामध्ये चार्ज करतो आणि त्याच्यानंतर जे आपल्या भाग्यामध्ये जे प्रारब्धामध्ये जे भाग्य प्राप्ती होते ती मात्र असं नाही आहे की एक शरीर सुटलं तर दुसऱ्या वेळेला
परत एकदा आपल्याला तोच पुरुषार्थ करायचा आणि परत एकदा सुखी व्हायसाठी कर्म करत राहायचं असं नाही आहे. आत्ता जे बाबांच्याकडून आपल्याला प्राप्ती होते ते एकदम 21 जन्मासाठी एवं 2500 वर्षापर्यंत खाऊ ते प्रारब्ध आपल्याला पर्याप्त होतं. आपल्याला परत कसल्याही प्रकारचा पुरुषार्थ, सत्संग, अभ्यास, ईश्वराची भाकना, व्रत जे आपण भक्तीमध्ये करतो ईश्वराला आपलं बनवण्यासाठी ते काहीही करावं लागत नाही आणि एकदम सुखी शांत जीवनाची प्राप्ती होते. तर बाबा आपल्याला तेच आठवण करून देतात की मी जे तुम्हाला शिकवतो ते मात्र तुम्हाला 21 जन्मापर्यंत वर्षाच्या रूपाने पुरतं. म्हणजे आता आपण कुठल्याही मनुष्याकडून आशीर्वाद घेतले या शिक्षा घेतली तर ती ह्याच जन्मासाठी समजू शकतो. आपण ह्या शरीरामधून गेलो दुसऱ्या जन्मामध्ये परत दुसरा गुरु करावा लागेल. ज्या प्रकारे आत्ता आपण लहानपणापासून अभ्यास करून डॉक्टर बनलो आणि नंतर आपलं हे शरीर सुटलं तर तो डॉक्टर राहतो का हो? का परत तो जन्माला येईल बाळ छोटा तेव्हा त्याला डॉक्टर बनून कार्य करता येईल का? नाही. त्याच्या शरीराबरोबर ह्या दुनियेमधली त्यांनी जी केलेली मेहनत होती ती तिथंच यूज करून इथंच त्यानं वापर करून तो जातो. तेव्हा आत्मा केवळ संस्कार प्रारब्ध मनबुद्धीवरती कसे आहे त्याच्या सवयी तोच घेऊन जात असतो. तर बाबा सांगतात आता जे तुम्ही सत्यपित्याकडून जे शिकता, जे तुम्ही पदप्राप्ती करता, जे तुम्ही पुरुषार्थ करता किंवा जे तुम्ही योग धारणा सेवामध्ये चांगल्या प्रकारे प्रभुत्व गाजवता त्याच्यामुळे तुम्हाला 21 जन्माचं सुख मिळतं. बाबा म्हणतात बाबा येऊन तुम्हाला कवडीपासून हिऱ्यासारखे बनवतात. आत्ता बाबा मुलांच्या समोर बसून समजवत आहेत. तुम्ही सर्व ईश्वराची मुले आहात ना आणि मला सर्वव्यापी म्हटल्यामुळं अर्थच काही समजत नाही. त्या सर्वामध्ये परमात्मा आहे तर परत सर्वांचा पिता होता, परत सर्वच एकमेकाचे पिता झाले तर कोणी कोणाची सद्गती करायची असं सांगतात बाबा. बाबांना सर्वव्यापी म्हटल्यामुळे कन्फ्युजन निर्माण झालं ना, आपल्याला गैरसमज झाला. कारण सगळ्यांच्यामध्ये जर ईश्वर आहे तर मग कुणी कुणाची पूजा करायची आणि कुणाला मान द्यायचा असा प्रश्न उरतो ना. कारण शास्त्रामध्ये लिहिलं की भगवान सर्वव्यापी आहे. सर्वव्यापी म्हणा मनुष्यामध्ये पण आहे, प्रकृतीमध्ये पण आहे, जनावरामध्ये पण आहे, प्राणीमध्ये पण आहे, मट्टीच्या कणामध्ये ईश्वर आहे. तर मग एवढा ईश्वर असेल सगळीकडे तर कोण कोणाला आठवण करायची आणि कुणी कशी सद्गती करणार. आणि समजा मनुष्यामध्ये जर परमपिता परमात्मा असेल असं मानून चाललं तर एक मनुष्य दुसऱ्या मनुष्याला कशाला दुःख देतो, वेदना देतो, पीडा देतो. तर हे सगळं कन्फ्युजन आहे, खोटं आहे. त्याचं मागे असा अर्थ आहे की ईश्वर सर्वव्यापी का म्हटलं असावं, ज्याने लिहून ठेवलं शास्त्रामध्ये त्याच्यापाठी की त्याच्या आठवणीमध्ये ईश्वर राहत असावा. त्यांनी जिथे तो पाहत असेल, त्यांनी वृक्ष पाहिले, त्यांनी मनुष्य पाहिले जीवनामध्ये आणि रोजच्या जीवनामध्ये त्याला सगळ्यांच्यामध्ये परमात्माची शक्तीची जाणीव होत असेल. प्रत्येक गोष्ट परमात्माच्या शक्तीने चालते हे त्याला अनुभवायला होत असेल. त्याच्यामुळे ज्यानेही लिहून ठेवलं त्याला ती भासना असावी की परमपिता परमात्मा तर सर्वत्र आहे. पण त्याच्या पाठी अर्थ वेगळा घेतला गेला समाजामध्ये की ईश्वर सगळीकडेच आहे. ईश्वर सगळीकडे नाही, तो फक्त परमपिता परमात्मा आकाश से पार परमधाममध्ये राहतो आणि तो निराकार ज्योती आहे. तर त्याला कशाला शरीराने या साकार दुनियेमध्ये राहावं लागेल ना. तो चमचमता तारा सदाही कल्याणकारी बिंदी आहे बाबा. आणि तो आकाशाच्या पण पार तो परमधामच का निवासी असल्यामुळे, परम असल्यामुळे उच्च ते उच्च म्हणा परम, त्याचं नावच आहे परमपिता परमात्मा, कारण तो परमधाममध्ये राहतो. तर बाबा आपल्याला तेच समजवत आहेत. सर्वव्यापी म्हटल्यामुळं अर्थच काही निघाला नाही. सर्वांच्यामध्ये परमपिता असं म्हटलं तर कोण कुणाला वरसा देणार आणि कोण कुणाची सद्गती करणार, कोण कुणाचे दुःख कमी करेल. बाबांना दुःखहर्ताही म्हटलं जातं, सुखकर्ताही म्हटलं जातं. सर्वजण पिता झाले तर अर्थच निघत नाही. मग सर्वच जर पिता म्हणजे काही म्हणतात ना आत्मा परमात्मा कसं होऊ शकतं? होऊच शकत नाही. आत्मा आहेत, परमात्मा आहेत. तर बाबा समजवतात, बाबा सांगतात मी तुम्हाला आता समजवतो की हे रावण राज्य आहे, पण नाटकामध्ये नोंदलेलं आहे म्हणून चित्रामध्ये स्पष्ट करून सांगितलं आहे. तुम्हा मुलांच्या बुद्धीमध्ये आहे
की आता आम्ही संगम युगामध्ये पोचलेलो आहे. ते पण कसा संगम युग आहे? पुरुषोत्तम सर्वश्रेष्ठ हिरे तुल्य संगम युग. म्हणजे असं युग परत या धर्तीवरती 5000 वर्षामध्ये सृष्टीचक्रामध्ये आपल्याला परत लाभत नाही. बाबा सांगतात हे पुरुषोत्तम संगमयुग आहे. जसे वकील, डॉक्टर इत्यादी शिक्षण घेतात त्याप्रमाणे त्यांना पद मिळतं असं समजतात. या शिक्षणाद्वारे आम्ही अमुक बनू, येथे जाऊ. सत्ताच्या संघामध्ये बसले तुम्ही आहात, ज्याद्वारे तुम्ही सुद्धा सुखधाममध्ये जाता. धाम पण दोनच आहेत, एक सुखधाम आणि शांतीधाम. तर सुखधाम कुठे आहे? याच धर्तीवरती सतयुग निर्माण होते. या धर्तीवरतून वाईट विकार नष्ट होतात आणि हे सुखधाम आहे. आणि शांतीधाम आपण सर्व आत्म्यांना राहण्याचं ठिकाण शांतीधाम आहे. हे ईश्वराचे धाम आहे. बाबा रचनाकार आहेत ना. बाबाद्वारे समजून जे हुशार बनतात त्यांचे कर्तव्य आहे सेवा करणे. तुम्ही आता समजून घेऊन हुशार झाले आहात ना, तर शिवाच्या मंदिरामध्ये जाऊन तुम्ही सगळ्यांना हे ज्ञान दिलं पाहिजे जे तुम्हाला प्राप्त झालेलं आहे. त्यांना सांगा या शिवपिंडीवरती फुले, फळे, तूप, लोणी, धतुऱ्याचे फूल, गुलाबाचे फूल असे विविध प्रकारचे अर्पण करता. आणि कृष्णाच्या मंदिरामध्ये तर धतुऱ्याचे फूल अर्पण कधीच नाही करत. तेथे कसं खूप सुगंधित फूल तुम्ही वाहता. शिवाच्या पुढे मात्र धतुऱ्याचे फूल, गुलाबाचे फूल अर्पण करतात. याचा अर्थ पण कोणीही समजत नाही आहे. यावेळेस तुम्ही मुलांना बाबा शिकवत असतात की काय आहे त्याचा अर्थ. कोणी मनुष्य शिकवत नाही. बाकी सर्व दुनियाचे धतुऱ्याचं फूल कसं असतं? विषारी असतं. आणि ते फक्त शिवावरतीच का चढवतात? कारण बाबा आल्यावरती आपले पिता होण्याच्या नात्याने आपल्याला सुखी करण्यासाठी, सद्गती देण्यासाठी बाबा आपल्यामधली जी गंदगी आहे, जी बुराई झालेली आहे, आपल्या आत्म्यावरती जे वाईट संस्कार झालेले ते सगळे घेतात. म्हणून बाबांना अमरनाथ आणि भोलेनाथ म्हटलं जातं. महाकालेश्वर पण म्हटलं जातं बाबांना. त्याच्यामध्ये हेच कारण आहे की बाबा आपल्यावरती जे काळ असतो त्यालाच नष्ट करतात. म्हणून सतयुगामध्ये आपल्याला इच्छा मरण आहे. काळ आपल्याला तिथे खात नाही. म्हणून बाबा सांगतात बाकी सर्व दुनियामध्ये मनुष्यांना शिकवतात. तुम्हाला भगवंत शिकवत आहे. कोणत्याही मनुष्याला भगवंत मुळीच म्हटलं जात नाही. लक्ष्मीनारायणसुद्धा भगवंत नाही आहेत, ते सुद्धा देवी देवता आहेत. विष्णू, ब्रह्मा, शंकरसुद्धा भगवंत नाहीत, देवी देवता आहेत. देवी देवता आहेत. कारण इंग्रजीमध्ये किती क्लिअर समजत बघा. आपण मात्र प्रेमापोटी सगळ्यांनाच भगवंत म्हटलं. पण भगवान राम, भगवान हनुमान, भगवान कृष्ण असं म्हणतो आपण. पण सत्यामध्ये इंग्रजीमधून जर पाहिलं तर बघा तिथे म्हणतात की गॉड इज वन, गॉड इज ट्रूथ, गॉड इज लाईट अँड गॉड लिबरेट मी. मतलब हे ईश्वरा मला या दुःखामधून सोडव, म्हणजे गॉड लिबरेट मी. आणि तिथे देवी देवतांना काय म्हटलं जातं? लॉर्ड रामा, लॉर्ड कृष्णा, लॉर्ड हनुमाना, लॉर्ड अँड लॉर्डेसेस म्हणा देवी देवता. तर तिथं मात्र क्लिअर म्हटलं जातं गॉड आणि लॉर्ड. आणि आपल्याकडं मात्र आपण काय करतो? प्रेमापोटी सगळ्यांनाच भगवंताचा दर्जा देतो, जे की देवी देवता आहेत. तर बाबाने आपल्याला त्याची आठवण करून दिली आज. बाबा म्हणतात सर्वजण म्हणतात हे परमपिता परमात्मा, त्याचं खरं नाव तर शिव आहे. शिव म्हणजे सदाही बिंदी, सदाही कल्याणकारी ज्योती प्रकाश म्हणजे शिव. म्हणूनसाठी बाबांचं गायनसुद्धा कसं आहे भक्तीमध्ये? सत्यम शिवम सुंदरम. सत्य आहे, शिव आहे आणि सुंदर आहे. तो कधी श्यामसुंदर नाही बनत ना. श्यामसुंदर कोणाचं गायन आहे? कृष्णाचं. श्याम म्हणा विकारावाला, काळा सावळा. सुंदर म्हणा सोलकला संपूर्ण निर्विकारी, अहिंसा परमधर्मवाला कृष्ण. वैकुंठवासी नारायण माना सुंदर. आणि शिवबाबांचं गायन कसं? सत्यम शिवम सुंदरम. बाबा सदाही सत्य, सदाही शिव आणि सदाही सुंदर आहेत. म्हणूनसाठी बाबा आपल्याला आठवण करून देतात की भगवंत पिता आहे आणि ते सर्व आत्म्यांचे पिता आहेत. सर्वजण म्हणतात हे परमपिता परमात्मा, त्याचे खरे नाव शिव आहे. तुम्ही मुले शाळीग्राम आहात. पंडित लोक जरूर रुद्र स्थापन करतात, रुद्रयज्ञ. शिवाचे खूप मोठे लिंग बनवतात. शालिग्रामला मात्र छोटे छोटे बनवतात. म्हणजे बघा जिथे जिथे शिवलिंग आहे तिथे तिथे आपलीसुद्धा पूजा होते. आपण ब्राह्मण मुलांची, जे मुलं आता बाबाला
ओळखून त्यांच्याबरोबर बरोबर योग लावतायत, त्याचा अभ्यास व्यवस्थित करतायत, ते मुलांना बरोबर काय होतं, त्यांचीसुद्धा पूजा होते. आपण जे शिवलिंग बनवतात भक्तीमध्ये आणि छोटे छोटे शालिग्राम अनेक ठेवतात, त्याचा अर्थ आहे ते आम्हा मुलांचं प्रतीक आहे. तर बाबा म्हणतात शालिग्राम पण आत्म्यालाच म्हटलं जातं, शिव म्हटलं जातं परमात्म्याला. तर शिव सर्वांचे पिता आहेत. आपण सर्व भाऊ भाऊ आहोत, बंधुत्व भाव असे म्हणतात. शिवपित्याची मुलं आम्ही भाऊ भाऊ आहोत. परत भाऊ बहीण कसे झाले? प्रजापिता ब्रह्माच्या मुखाद्वारे प्रजाची रचना केली जाते. ते ब्राह्मण आणि ब्राह्मणी आहेत. आपण प्रजापिता ब्रह्माची संतान आहोत, त्यामुळे ब्रह्मा कुमार कुमारी म्हणतात. अच्छा, ब्रह्माची कोणी रचना केली? भगवंताने. ब्रह्मा विष्णू शंकर हे सर्व रचना आहे ईश्वराची. परमपिता परमात्मा आपल्याला ज्ञान देण्यासाठी धर्तीवरती येतात, तेव्हा काय करतात? पहिल्यांदा या त्रिदेवांची रचना करतात, त्यांना निर्माण करतात आणि बाबा त्यांच्याद्वारे कार्य सुरू करतात. कारण बाबा आपले निराकार सदाही ज्योती सदाशिव आहे आणि या धर्तीवरती तर बोलण्यासाठी मुख पाहिजे, तोंड पाहिजे. मग बाबा काय करतात? ब्रह्मदेवताच्या शरीरामध्ये प्रवेश करून त्यांच्या वाणीचा वापर करून बाबा आपल्याला ज्ञान देत आहेत. तर बाबा सांगतात ब्रह्मा विष्णू शंकर हे सर्वांचे रचयिता आहे. सूक्ष्मवतनची पण रचना झाली ना. ब्रह्ममुख कमलाद्वारे तुम्ही मुले जन्माला आले आहात. ब्राह्मण ब्राह्मणी तुम्हाला म्हटलं जातं. ब्राह्मण ब्राह्मणी म्हणा ब्रह्मासारखं ज्याचं मन, ब्रह्मासारखं ज्याचं आचरण आणि ब्रह्मासारखं ज्याचं विचार आचार आणि राहणीमानी ज्याची तशी आहे ते ब्राह्मण. म्हणूनसाठी बाबा म्हणतात आणि ब्रह्म पार राहणाऱ्या परमपित्याशी ज्याचं मनबुद्धीचा योग जोडलेला असतो ते ब्राह्मण. तर बाबा म्हणतात की तुम्ही ब्राह्मण आहे कारण तुम्ही ब्रह्माच्या मुखामधून जन्म घेतलेला आहे. कसं काय घेतला ब्रह्माच्या मुखामधून आपण जन्म? कारण आपल्या सत्यज्ञानाचा परिचय ब्रह्मदेवताच्या वाणीतून झाले ना. आपल्याला समजलं बाई तुम्ही आत्मा आहे, हे शरीर आपल्याला प्राप्त झालेलं आहे जीवन जगण्यासाठी, कर्तव्य कर्म करण्यासाठी. आणि ब्रह्माच्या मुखामधून जेव्हा आपल्याला सत्यज्ञान कानाद्वारे आपण आत्म्याने ऐकलं तेव्हा आपल्याला जागृती निर्माण झाली. आपण आत्मिक भानामध्ये जगायला लागलो, म्हणजे आपला नवीन जन्म झाला. तर बाबा म्हणून आपण पहिले कसं होतो लौकिक आणि आता परत कसं झालो अलौकिक. अलौकिकता आहे त्याच्यामध्ये. तर बाबा पुढे समजवत आहेत प्रजापिता ब्रह्मा सर्व दुनियाचा पिता झाले ना, त्यांना म्हटलं जातं आजोबा, पूर्वज. प्रजापिता ब्रह्मा तर येते पाहिजेत. सूक्ष्मवतनमध्ये पण ब्रह्मा आहेत. ब्रह्मा विष्णू शंकर यांचे नावाचे गायन आहे. परंतु म्हणूनसाठी भक्तीमध्ये पण म्हटलं जातं बघा, ब्रह्मदेवताय नमः, विष्णुदेवताय नमः. पंडित जेव्हा कुठल्याही प्रकारची पूजा करतात ना तेव्हा असंच म्हणतात देवी देवतांचं आव्हान करताना. आणि शेवटी म्हणतात शिव परमपिताय नमः. याचा अर्थ ब्रह्मा विष्णू शंकर भगवंताची रचना आहे, ते परमपिता नाही आहेत. तर बाबा म्हणतात ब्रह्मा विष्णू शंकर यांच्या नावाचे गायन आहे. परंतु सूक्ष्मवतनमध्ये प्रजा तर नसते. मग तिथे कसा असेल प्रजाचा पिता ब्रह्मा? मग ब्रह्मा कुठे आहेत? तुम्ही म्हणाल इथे बसले आहेत, दुसरे म्हणतील ते होऊन गेले आहेत. ते परत स्वतःला पुजारी ब्राह्मण म्हणतात. आता तर तुम्ही प्रत्यक्षात आहात प्रजापिता ब्रह्माची मुले. प्रजापिता ब्रह्माची मुले आपसामध्ये भाई बहीण झाले. ब्रह्माला पण शिवबाबांनी दत्तक घेतला आहे. ते म्हणतात मी या वृद्ध देहामध्ये प्रवेश करून तुम्हाला राजयोग शिकवतो. मनुष्याला देवता बनवणे हे काही मनुष्याचं काम नाही आहे. बाबांनाच रचनाकार म्हटलं जातं. भारतवासी जाणतात बाबांना काय म्हटलं जातं? या सृष्टीचा रचनाकार आहे. म्हणूनसाठी गॉड शब्दामध्ये कंप्लीट अर्थ आहे. जसं की गॉड म्हणा जी म्हणा जनरेटर आणि ओ म्हणा ऑपरेटर आणि डी म्हणा काय करतो? तो डिस्ट्रॉय करतो. कशाला? डेविलला, राक्षसांना नष्ट करतो. म्हणजे या धर्तीवरतीवरून दुःख नष्ट करतो, कमजोरी अवगुण नष्ट करतो. म्हणून बाबाला म्हटलं जातं गॉड. तर बाबा तेच आपल्याला शिकवत आहेत की बाबा स्वतः रचनाकार आहे या सृष्टीवरती.
बाबांनाच रचनाकार म्हटलं जातं. भारतवासी जाणतात शिवजयंती साजरी केली जाते. शिवपिता आहेत. मनुष्यांना हे पण माहीत नाही की देवी देवतांना हे राज्य कोणी दिले. स्वर्गाचे रचनाकार परमात्मा आहेत. त्यांना पतित पावन म्हटलं जातं. आत्मा वास्तविक पवित्र असते. नंतर रजतम आणि सतोमध्ये येते. यावेळेस कलियुगामध्ये सर्व तमप्रधान आणि सतयुगामध्ये सर्व सतप्रधान असतात. आजपासून 5000 वर्षापूर्वी लक्ष्मीनारायणचं राज्य होतं. 2500 वर्ष देवतांचं राज्य येथे चालले. त्याच्या मुलांनी पण राज्य केले ना. लक्ष्मीनारायण प्रथम, लक्ष्मीनारायण द्वितीय असेच चालते. लक्ष्मीनारायण किती म्हणतात माहिती आहे का? 8. म्हणूनसाठी आज कृष्ण जन्माष्टमी. म्हणूनसाठी 8 राधा आणि 8 कृष्णासारखी आत्मा या धर्तीवरती आहेत. म्हणूनसाठी 16 कला संपूर्ण. 8 8 16. तर बाबा आपल्याला पुढे शिकवत आहेत. लक्ष्मीनारायण द्वितीय असेच चालते. सतयुगामध्ये मनुष्याला या गोष्टीबद्दल काहीच माहिती नाही. यावेळेस सर्वच तमोप्रधान बुद्धीचे आहेत. येथे एकही मनुष्य पावन नाही. सर्व त्याच्यामुळे पतित पावन बापालाच बोलवत आहेत. तर पतित पावन कोण आहे? शिवबाबा. तर बाबा सांगतात की तर पतित दुनिया झाली ना, यालाच कलियुग नरक म्हटलं जातं. नवीन दुनियाला स्वर्ग म्हटले जाते. नंतर पतित कसे बनले हे कोणीही जाणत नाही. भारतामध्ये एक पण मनुष्य नाही जो आपल्या 84 जन्माची त्याला माहिती असावी. तर बाबा आपल्याला काय सांगतात आता? या धर्तीवरती एकही मनुष्य नाही आहे की ज्याला पूर्ण त्याच्या जन्माची माहिती असावी. आणि बाबा आता आपल्याला परत सांगतात, तुम्ही आत्म्यांना बाबा आपल्याला सांगत होते 84 जन्माबद्दलचं. कारण आपण या धर्तीवरती रंगमंचामध्ये किती जन्म घेतलेले आहेत? 84 जन्म घेतलेले आहेत. फक्त आपण काही अनेक जन्म लाखो जन्म नाही घेत आहे. आपण इथे किती घेतो? फक्त 84 जन्म घेतो. तर बाबा आपल्याला त्याचीच आठवण करून देत आहेत आता की तुम्ही 84 जन्म घेतलेले आहेत. बाबा सांगतात की जे आपले 84 जन्म जाणतो, मनुष्य जास्तीत जास्त 84 जन्म आणि कमीत कमी 1 जन्म घेतो. भारताला अविनाशी खंड मानले आहे कारण या भूमीवरती शिवबाबाचे अवतरण होते. भारताला अविनाशी खंड का म्हटलं? कारण भारत अविनाशी खंड म्हणा, भारतभूमी कधीही जलमय किंवा प्रलयमय होत नाही. म्हणून बाबा म्हणतात की भारतावरती ईश्वर, भारतभूमीवरती कोण येतो? भगवंत शिवबाबा येतात. म्हणूनसाठी भारताचा कधीही विनाश होत नाही. सर्व खंडांचा विनाश होणार आहे. यावेळी अगदी विनाश म्हणा काही घाबरायची गोष्ट नाही आहे. विनाश म्हणा फक्त काय होणार आहे? विनाश म्हणा सगळ्यांच्या मधून वाईट वृत्ती, दुसऱ्याला दुःख देणारी वृत्ती, सगळ्या विकारांची वृत्ती आहे ती नष्ट होणार आहे. त्याला म्हणतात विनाश. बाबा पुढे सांगतात, यावेळी आधी सनातन देवी देवता धर्म प्रायलोप झाला आहे. कोणीही स्वतःला देवता म्हणू शकत नाही आणि देवता सत्वप्रधान पावन असतात. आता तर सर्व स्वतःचीच पूजा करत आहेत कारण ते पतित बनले आहेत. बाबा सांगतात, पण बाबा सन्मुख येऊन तुम्हाला शिकवतात कारण तो भगवंत आहे. भगवंत सर्वांचाच पिता आहे. एकाच वेळेस भारतामध्ये येतात. कधी येतात? पुरुषोत्तम संगमयुगमध्ये. पुरुषोत्तम संगमयुग, याला पुरुषोत्तम संगमयुग म्हटलं जातं. हे संगमयुग आहे. कलियुगापासून सतयुग पतित पावन बनवण्याचे. कलियुगामध्ये पतित मनुष्य राहतात, सतयुगामध्ये पावन राहतात. यावेळी बाबा येऊन तुम्हाला पतितपासून पावन बनवतात. तुम्ही मनुष्यापासून देवता बनण्यासाठीच हा अभ्यास आणि पुरुषार्थ करत आहात. आता मनुष्य पण जाणत नाही की मी आत्मा निर्वाण धाममध्ये राहतो. तेथे अभिनय करण्यासाठी येतो. आपण कुठला आहेत? आपल्या आत्म्याच्या घरामधून आलेला आहे. आपण परमधाममध्ये, शांतीधाममध्ये बाबांच्या जवळ राहतो आणि या धर्तीवरती आपण अभिनय करण्यासाठी, आपला पाठ निभवण्यासाठी, आपला रोल पुरा करण्यासाठी आपण इथे येत असतो. बाबा सांगतात आपल्याला पुढे,
आजच्या मुरलीमधून. या नाटकाचं आयुष्य फक्त 5 वर्षाचं आहे. आम्ही या नाटकामध्ये आपली भूमिका वठवत असतो. सर्व मनुष्य कलाकार आहेत. नाटकाचं चक्र कसं फिरतं, कधी बंद होतं हे कोणालाही माहिती नाही आहे. प्रथम या नाटकामध्ये सतयुगामध्ये देवी देवता भूमिका करतात, मग त्रेतायुगामध्ये क्षत्रिय येतात. या नाटकाला पण जाणायला पाहिजे ना सगळ्यांनी. हे काट्यांचे जंगल हे कलियुग आता तमोप्रधान झालेलं आहे. सतयुगामध्ये किती असतील? खूपच थोडे. सतयुगामध्ये किती मनुष्य असणार आहेत? खूप थोडे देवी देवता. मग आपण त्या सतयुगामध्ये येण्यासाठी किती पुरुषार्थ केला पाहिजे आणि ईश्वराला किती मनापासून याद करून त्याच्या श्रीमतवरती, त्याच्या मुरलीवरती, त्याच्या शिक्षणावरती आपलं जीवन चालवायला पाहिजे. म्हणजे आपलं मनसुद्धा श्रीमतवरतीच विचार करेल. आपली वाणीसुद्धा कशी चालेल, आपण कशी वाणी वापरायची आहे जीवनामध्ये, की बाबा श्रीमतमधून मला काय शिकवतात, कसे बोला असायला पाहिजे तेच. आणि मनामध्ये, वाचामध्ये आणि कर्मणामध्ये काय करायचे? बाबांच्या श्रीमतनुसारच कर्तव्य कर्म करायचे आहेत. मनमतानी, परमतानी, शास्त्राच्या मताने नाही राहायचं आहे आता. तर बाबा म्हणतात सतयुगामध्ये किती कमी देवी देवता असतात. तर मग तुम्हाला त्याच्यामध्ये यायचं असेल तर कसा पुरुषार्थ करायला पाहिजे? आधी सनातन सूर्यवंशी देवी देवता असतात. ही जुनी दुनिया आता बदलणार आहे. मनुष्य सृष्टीनंतर देवतांची सृष्टी असते. आधी सनातन देवी देवता धर्म होता. आधी सनातन म्हणा ज्याचा आधी आणि अंत नाही आहे, तो देवी देवता धर्म आहेच असं बाबा सांगतात. परंतु आता स्वतःलाच देवता म्हणत नाहीत. स्वतःचा धर्मच विसरले आहेत. हे फक्त भारतवासीच आहेत जे आपल्या धर्माला विसरले आहेत. हिंदुस्थानमध्ये राहिल्यामुळे हिंदू धर्म म्हणतात. स्वतःला देवता म्हणू शकत नाही. देवतांची पूजा स्वतः करत राहतात, कारण स्वतःला पापी नीच समजतात. आता बाबा समजवतात, तुम्ही पूज्य होता म्हणजे तुम्हीच देवी देवता होता. परत तुम्हीच स्वतःची पूजा करायला लागला, कारण तुम्ही जन्म मृत्यूचं चक्र खेळत तुम्ही स्वतः पतित झाले. तुमच्या आत्म्यांची बॅटरी बिलकुल ही प्रकाशमधून अंधारामध्ये गेली आणि आत्मा आहे प्रकाशमय. सो बाबा सांगतात की हमसोचा अर्थ बाबा तुम्हाला समजवतात की ते तुम्हीच आहात. हमसो म्हणा ते तुम्हीच आहात जे देवी देवता बनता. आणि आता कलियुगामध्ये साधारण ही तुम्हीच बनता. बाबा सांगतात आम्हीच परमात्मा आहोत हा खोटा अर्थ आहे. कोणीही स्वतःला परमात्मा म्हणू शकत नाही. म्हणून म्हटलं जातं खोटी माया, खोटी काया, खोटी सारी दुनिया. सतयुगामध्ये असं नाही. सतखंडाची स्थापना बाबाच करतात. परत रावण खोटा खट तुम्हाला रावण समयानुसार, ड्रामानुसार असा खोडसळ बनवतो. पण बाबा समजवतात आत्मा काय आहे, परमात्मा काय आहे हे पण कोणी जाणत नाही. बाबा म्हणतात तुम्ही आत्मा अतिसूक्ष्म 84 जन्माची भूमिका नोंदवण्यासाठी इथे येता. बाबा सांगतात तुमच्यामध्ये जो पाठ आहे भरलेला आत्म्याच्या मध्ये तो कधीही विनष्ट होत नाही. पुढे बाबा आपल्याला समजवतात की मनुष्यापासून देवता बनण्याचे शिक्षण कोणी मनुष्य देऊ शकत नाही. स्वयं भगवान शिकवत आहेत. त्या भगवंताला सर्वव्यापी म्हणणं ही तर त्याची किती मोठी निंदा झाली. आता बाबा समजवतात मी तर 5000 वर्षानंतर येऊन भारताला स्वर्ग बनवतो, नरक तर रावण बनवतो. या गोष्टी दुनियामध्ये दुसरं कोणीही जाणत नाही. बाबा तुम्हाला मनुष्यापासून देवता बनवतात. गायन पण आहे ना, मूत पलित कपडे धुये. आत्मा आणि शरीर दोन्हीही पावन बनतात. तेव्हा बाबा येतात, त्याला म्हणतात मूत पलित कपडे. म्हणा गंदे आत्मांना बाबा स्वच्छ करतात. आपल्याला स्वर्गामध्ये विकार नसतात. ती सर्व संपूर्ण निराकारी दुनिया आहे. आता विकारी दुनिया आहे. हे पतित पावन या असे बोलवतात. ही दुनिया कशी पतित आहे. म्हणूनच ईश्वराला आपण म्हणतो ना पतित पावन सीताराम ईश्वर आलो तेरो नाम. मतलब पतित को पावन बनाने वाला कौन है? ईश्वर है. तर बाबा म्हणतात तुम्हीच मला बोलवता, कारण तुम्ही पापी झालेले आहेत पण तुम्ही मानत नाही. आम्हाला रावणाने पतित बनवले आहे परंतु जाणत नाही. कधी रावण आला हे सुद्धा माहिती नाही. रावणाने तुम्हाला किती कंगाल केलं. तुम्ही किती दृष्टबुद्धी आणि श्रेष्ठ बुद्धीमधून किती कनिष्ठ बुद्धी झाले. भारत 5000 वर्षापूर्वी खूप सावकार होता. सोने हिरे जवाळाचे महल होते त्यांचे. किती धनवान होते. आता तर बघा काय अवस्था झाली आहे. बाबा शिवाय कोणी तुम्हाला सिरताज देऊ शकत नाही. सिरताज माना सक्सेस आणि उच्च भाग्य आणि राजाईचा सिरताज.
बाबा सांगतात तुम्हाला बाबांच्याशिवाय कोणीच सिरताज देऊ शकत नाही. आणि आताही आपण याचा अर्थ घेऊ शकतो की संगम युगामध्ये आपण आपल्या मनाला ओळखलेलं आहे. आपण आपल्या मनावरती कंट्रोल करू शकतो. आपण आता म्हणू नाही शकत की मन एक बेलगाम घोडा आहे आणि मन एक बच्चा आहे जो रोताही रहता है. असे नाही म्हणू शकत आपण की मन तर ऐकतच नाही, ते तर पळतच राहतं, भटकतच राहतं, नको असलेले विचारच करतं, असं नाही म्हणू शकत आपण. आपल्याला समजलेलं आहे मी अविनाशी आत्मा आहे. या शरीरामध्ये भ्रुकुटी सिंहाच्या आसनवरती मी विराजमान असून मी आत्मा या मनबुद्धीचं मालिक आहे. मी आता ठरवायचं आहे की मला काय संकल्प करायचे आणि मन कुठं स्थिर करायचे. तर ते मन हळूहळू ऐकायला लागतं. त्या मनाला शांती जेव्हा मिळते तेव्हा ते मन खरोखर शांत व्हायला लागतं. याचा अनुभव 1-2 नाही पूर्ण विश्वामध्ये अनेक आत्माए, लाखो आत्माए करत आहेत की बाबाच्या यादमध्ये इतके शांत व्हायला लागलेले आहेत की त्यांना त्यांच्या शरीराची भानही राहत नाही किंवा देहभानामधून परे होऊन देवदूताच्या रूपामध्ये म्हणजे एंजेलिक फॉर्ममध्ये कितीतरी आत्माए आता स्थिर व्हायला लागलेले आहेत आणि स्थिरतेचा अनुभव करत आहेत. म्हणूनसाठी बाबा म्हणतात की आता तुम्ही म्हणता शिवबाबा भारताला शिवबाबाच भारताला स्वर्ग बनवतात. आता बाबा म्हणतात मृत्यू समोर उभा आहे, तुम्ही वानप्रस्थी आहात. वानप्रस्थी म्हणा वाणीच्या परे जायचं आहे. आणि दुनियामध्ये वानप्रस्थी कोणाला म्हटलं जातं? 60 वर्षाच्या आजोबांना म्हटलं जातं. आता झाले ना म्हातारे, आता बसा ना गपचूप असं म्हणतात ना, किंवा जावा ना सत्संगामध्ये. तर बाबा सांगतात तुम्हा सर्वांची वानप्रस्थ आहे, केवळ म्हाताऱ्या माणसांनीच किंवा वयस्कर माणसांनीच वानप्रस्थ नाही आहे. वानप्रस्थ अवस्था म्हणा आत्मा वाणीच्या परे जायचं समजते, अनुकरण करते आणि वाणीच्या परे जाऊन शांत होऊन आपल्या स्वधर्माला ओळखते, आपल्या पित्याकडून पूर्ण भाग्य कमवते. ती जी अवस्था आहे आणि तो जो वेळ आहे ती म्हणजे वानप्रस्थ. तर बाबा सांगतात छोटा मोठे लहान सर्वांची वानप्रस्थ अवस्था आहे. आता घरी परत जायचं आहे. कुठल्या घरी? आत्म्याच्या घरी, जिथून आपण आलेलं आहे. तर शरीराचं घर आहे ना धरती, आणि आत्म्यांचं घर कुठे? वरती. म्हणूनसाठी तर कोणाचा मृत्यू झाला तर काय म्हणतात? आणि आम्ही मुलांचाही बाबांना प्रेमपूर्वक नमस्कार नमस्कार नमस्कार. धारणेसाठी मुख्य सारांश आहे. 1. आम्ही मुखवंशावली ब्राह्मण आहोत. स्वतः भगवान आम्हाला मनुष्यापासून देवता बनवण्याची शिक्षा देत आहे. याच नशेत आणि खुशीमध्ये राहायचं आहे. पुरुषोत्तम संगम युगामध्ये पुरुषोत्तम बनण्याचा पुरुषार्थ करायचा आहे. आता आपली वानप्रस्थ अवस्था आहे. मृत्यू समोर उभा आहे. परत घरी जायचं आहे. म्हणून बाबांच्या आठवणीद्वारे सर्व पापे भस्म करायचे आहेत. वरदान: मी आत्मिक यात्री आहे. या स्मृतीद्वारे नेहमी उपराम, अनसक्त आणि निर्मोही भव. विश्लेषण: आत्मिक यात्री नेहमी आठवणीच्या यात्रेमध्ये पुढे जात राहतात. ही यात्रा नेहमीच सुखदायी असते. जे आत्मिक यात्रेमध्ये तत्पर राहतात त्यांना दुसरा कोणतीही यात्रा करण्याची आवश्यकता राहत नाही. या यात्रेमध्ये सर्व यात्रा सामावलेल्या आहेत. मन किंवा देहाद्वारे भटकन बंद होते. म्हणून नेहमी हीच स्मृती ठेवा की आम्ही आत्मिक यात्री आहोत. यात्रा करण्याचा कोणताही मोह नसतो. यात्रेकरूचा काय असतो? कुठल्याही गोष्टीमध्ये मोह नसतो. यात्रा करूनचा कोणामध्येही मोह नसतो. कारण आज एका ठिकाणी तर दुसऱ्या ठिकाणी परत ते निघाले दुसऱ्या ठिकाणी. त्यालाच म्हणतात यात्रा करूनचा कोणामध्येही मोह नसतो. त्याला सहजच उपराम आणि निर्मोही बनण्याचे वरदान मिळते. मोह नसेल तर काय होईल? आपल्याला सहजयोगी, उपराम आणि निर्मोही बनण्याचे वरदान मिळते. आजचं स्लोगन मनाचा विचार: नेहमी वहा बाबा, वहा भाग्य,
आणि वहा प्रिय परिवार हेच गीत गात राहा नेहमी. वहा बाबा, वहा भाग्य आणि वहा ये ब्राह्मण परिवार हेच गीत गात राहा. ओम शांती शांती शांती. गोड गोड बाबांना आपला प्रेमपूर्वक अनगिनत पदमगुण नमस्ते नमस्ते नमस्ते. आणि आपण आहे सतबुद्धीने सर्व काही समजते आणि सगळ्यांना समजवते, धारण करते आणि करविते. म्हणूनसाठी गोड बोला, हळू बोला, थोडे बोला आणि काय बोला? वहा बाबा वहा, वहा माझा ब्राह्मण जीवन वहा आणि वहा ड्रामा वहा, वहा ये संगमयुग वहा. ओम शांती. शुक्रिया बाबा.